नगरपालिकेचा मालमत्ता कर्ज आहे आणि पाणीपट्टी ही शहरातल्या बऱ्याच मालमत्तेधारकांकडे बऱ्याच दिवसापासून ती थकीत आहे। यासाठी शासनाने एक पाऊल पुढे जाऊन जो काय त्यावर 2% बिल वाटप झाल्याच्या नंतर 3 महिन्यात जर भरला नाही तर जो 2% दंड लागतो त्यावर 50% शास्ती माफीचा शासन निर्णय आलेला आहे। त्या शासन निर्णयानुसार नगरपालिकेने तसा ठराव घेऊन आणि प्रशासकीय स्तरावर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पण त्याला मान्यता दिलेली आहे। 31 मार्च 2026 पर्यंत जे मालमत्ता धारक त्यांचा पूर्ण आजपर्यंत थकीत कर भरतील त्यांना त्यांची एकूण जी काही शास्ती असेल त्यात 50% माफ करून आपण त्यांचा पूर्ण कर भरून देतोय। तर आमचं सर्व देगलूर शहरातील नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी त्यांचा एकूण जो थकीत आजपर्यंतचा कर भरणा आहे तो करावा, अन्यथा आम्हाला मार्च अखेर 100% वसुलीचे आमच्या वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आहेत। आम्हाला त्यानुसार कारवाई करावी लागते। जप्तीची कारवाई असेल, सील करण्याची कारवाई असेल तर ती कारवाई नागरिकांनी टाळावी आणि जर त्यांनी त्यांचा टॅक्स वेळेत भरला तर आम्हाला त्यांना ज्या आहेत सोयी सुविधा द्यायला आम्हालाही सोपं जातं। त्यामुळे नागरिकांना आमचं असं आव्हान आहे की त्यांनी कटू कारवाई पण टाळावी आणि त्यांच्या देगलूर शहराच्या विकासात हातभार पण लावून आपला टॅक्स भरावा। प्रभागामध्ये जाऊन कर्मचारी तुमचे त्या संदर्भात लोकांना माहिती देऊन त्या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहेत का, की लोकांना अवेअरनेस करत आहेत याबद्दल? माझी पूर्ण टीम दररोज घरोघरी फिरत आहे। मी स्वतः पण परवाच्या दिवशी मार्केट एरियात आम्ही फिरलो, आम्ही 5-6 दुकानांना सील पण केले। 31 मार्च पर्यंत जी आहे ती ही आमची कारवाई सील करण्याची असेल, अवेअरनेसची असेल, बिल मागण्याची असेल ही कंटिन्यू चालू राहणार आहे। दिवसभर माझी जी वसुलीची टीम आहे तीच करत आहे आणि जिथं फार मोठे थकबाकीदार आहेत त्या ठिकाणी मी आणि माझे वरिष्ठ सर्व अधिकारी, इंजिनियर्स असतील, अगदी अकाउंट सेक्शनचे लोक असतील, ही सगळी टीम आम्ही लोकांच्या घरोघरी त्यांच्या दुकानात वगैरे जाऊन आम्ही वसुलीचं काम करत आहोत। एकूणच भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे शहरामध्ये। अनेक रुग्णालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी इंजेक्शन वगैरे घेत आहे। त्या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं काय भूमिका राहणार आहे आता? भटक्या कुत्र्याच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचेच निर्देश आहेत की त्यावर जे आहे ती योग्य प्रकारे कारवाई केली जावी म्हणून। त्यानुसारच आम्ही माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसारच ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडे ज्या संस्था रजिस्टर्ड आहेत त्या संस्थांनीच इथं त्यावर काम करावं। भटक्या कुत्र्याचं स्टरलायझेशन असेल, त्यांच्यासाठी जर शेल्टर असेल किंवा काही इतर कुत्रे असतील ज्यांना कुठला तरी आजार वगैरे झाला असेल त्यांना वेगळं ठेवून असेल, त्यांची फिडिंग अन्नाची देखील हे सगळं त्या पद्धतीनं करता यावं म्हणून आम्ही रितसर माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आणि AWBIच्या गाईडलाईन्सनुसार आपण निविदा प्रसिद्ध केलेली आहे। त्याची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे। आपण त्यांना वर्कआउट दिले आहे। 15 दिवसात ते काम पण सुरू होईल आणि तो जो भटक्या कुत्र्याचा वावर आहे तो आपला आटोक्यात आणण्यात येईल। पाण्याच्या प्रमाणा संदर्भामध्ये आहे की गॅस्ट्रोचे रुग्ण देखील वाढत आहेत आणि बाहेर उष्णतेही मोठ्या प्रमाणात आता उष्माघाताचं देखील हे होतं। तर पाण्यासंदर्भामध्ये ब्लिचिंगची कमतरता आहे आणि लोकांना गॅस्ट्रोची समस्या होत आहे, याबद्दल काय सांगाल? आपण आपल्या स्तरावरून ब्लिचिंग असेल, आलम असेल, ह्या सगळ्या गोष्टी करतो। गॅस्ट्रो उन्हाचं किंवा आणखीन वैद्यकीय जे काही कारणं आहेत ते इतर पण कारणं असू शकतील, त्याबद्दल आम्ही ग्रामीण रुग्णालयाशी पण संपर्क करून प्रचार प्रसार करण्याचा आणि आमच्याकडून जर पाण्यात काही आणखीन सुधारणा हवी असेल तर त्या दोन्ही उपाययोजना आम्ही करू।